शहरातील राजीव गांधी चौकात गॅरेज चालवणाऱ्या एकाला लुटल्याची घटना समोर आली आहे। सोमनाथ ढगे असं या व्यक्तीचं नाव आहे। सोमनाथ ढगे यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईलमधून पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचं समोर आलंय। सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली होती। या फिर्यादीनुसार मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास ते स्वतःच्या गॅरेजवर काम करत असताना त्याच्या ओळखीचा अविनाश देवकर हा तिथे गाडी दुरुस्तीसाठी आला। गाडीत काहीतरी अडचण असल्याचं सांगून त्यानं गाडी चालवून पाहण्यास सांगितलं आणि स्वतः पाठीमागे बसला। योगेश्वरी नगरीपर्यंत आल्यानंतर अविनाशचा मित्र अजहर रहमान पठाण तेथे उभा असल्याचं दिसून आलं। त्यालाही मोटरसायकलवर बसून हे तिघे पुढे गेले। योगेश्वरी नगरीच्या पुढे असलेल्या तळ्याजवळ त्यानं मोटरसायकल थांबवली। याच दरम्यान अविनाशनं ढगे यांच्या खिशातून मोबाईल काढून घेतला आणि फोन पेचा पिन नंबर विचारला। सुरुवातीला चुकीचा पिन दिल्यावर अजहरनं त्याला विश्वासात घेतल्याचा बहाणा करत दबाव आणला। त्यानंतर अविनाशनं जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे भीतीपोटी ढगे यांनी खरा पिन नंबर दिला। पिन मिळाल्यानंतर त्यांनी ढगे यांच्या फोन पे अकाउंटमधून 3 व्यवहारातून एकूण 84,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले। याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत ढगे यांना यशवंतराव चव्हाण चौकात सोडून ते दोघे पसार झाले। अविनाश देवकर आणि अजहर पठाण या दोघांविरोधात अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय।